वापरलं तर त्या प्रकाशांचं या ठिकाणी एकत्रीकरण होतं, ज्याला आपण या ठिकाणी बहिर्वक्र भिंग किंवा कन्व्हर्जिंग लेन्स म्हणण्याचं जे कारण आहे की या ठिकाणी दूर अंतरावरून येणारे जे समांतर प्रकाश किरण आहेत हे समांतर प्रकाश किरण या ठिकाणी कुठेतरी एकत्र येतात आणि यावरून आपण बहिर्वक्र भिंगाला कन्व्हर्जिंग लेन्स म्हणतो। त्याचप्रमाणे अंतर्वक्र भिंग जर का आपण या ठिकाणी ठेवलं तर हे आपाती किरण इन्सिडेंट रेज हे अपवर्तनानंतर हे दूर जातात, म्हणजे एकमेकांपासून दूर जातात, ते डायव्हर्जेस अवे अँड देअरफॉर वी कॉल इट दॅट द कॉन्केव्ह लेन्स इज द डायव्हर्जिंग लेन्स। अगदी साध्या आणि सोप्या कृतीच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांचे संकल्पना स्पष्ट करू शकतो। एक दृष्टी सातत्याचं माझ्याजवळ छोटंसं मॉडेल उपलब्ध आहे। यामध्ये एका खरड्यावरती मी नागाचं चित्र काढलं आहे आणि दुसऱ्या बाजूला एक वारुळ दाखवलेला आहे। आता जर आपण हे या पद्धतीनं हलवलं तर हे चित्र जर का आपण या पद्धतीनं फिरवलं तर आपल्याला नागोबा वारुळामध्ये असल्याचा भास होतो। नागोबा वारुळामध्ये असल्याचा भास होतो। याचं कारण असं आहे की आपल्या दृष्टीपटलावर कुठल्याही प्रकारच्या वस्तूची प्रतिमा ही 1 सेकंदापर्यंत कायम राहते आणि त्यानंतर मात्र या दरम्यानच्या कालावधीत जर का दुसरी प्रतिमा आपल्या समोर आली तर पहिली प्रतिमा आणि दुसरी प्रतिमा यामध्ये कंटिन्युइटी असल्याचा भास होतो। याला आपण दृष्टी सातत्य असं म्हणतो। माझा उद्देश या माध्यमातून हाच होता की विद्यार्थ्यांपर्यंत साध्या कृतीमधून विज्ञान पोहोचवणे आणि विद्यार्थ्यांना देखील कृतीशील बनवणे। जे विद्यार्थी आज पुस्तकामध्ये तल्लीन झालेले आहेत त्यांना पुस्तकाच्या बाहेर काढून छोट्या ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून विज्ञान समजून घेणे हेच माझं उद्दिष्ट होतं। या राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने उपस्थित अंतर्जालावर असलेल्या सर्व मंडळींचं पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो। धन्यवाद। नमस्कार, मी प्रिया देवीसिंह फुटपळे वसंतराव नाईक हायस्कूल या शाळेमध्ये एक विज्ञान शिक्षिका म्हणून कार्यरत आहे। सर्वप्रथम सर्वांना या विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। तसेच या आंतरजाल समूहावर सर्वांचे स्वागत करते। आज दिनांक 28 फेब्रुवारी जागतिक विज्ञान दिन। या दिनाचे औचित्य साधून आपण या आंतरजाल समूहावर अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाचे आयोजन करीत आहोत। या प्रसंगी आपल्यामध्ये उपस्थित आहे आदरणीय श्री अनिलजी लाहोटी, पर्यवेक्षक सेफला हायस्कूल धामणगाव, तसेच आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री गोडबोले सर यांचे मी शब्दसुमनांनी स्वागत करते। तसेच आभासी पटलावर जे उपस्थित आहे या सर्वांचे सुद्धा मी शब्दसुमनांनी स्वागत करते। म्हणतात प्रवासी मी दिगंताचा, युगे युगे माझी वाट, मज चालायचे असो सुख दुःख माळघाट, झेप गरुडाची अंगी, हाती शस्त्र विज्ञानाचे, श्रमशास्त्राच्या युतीने पृथ्वी करीन थांबती। एव्हरी सायन्स बिगिन ॲज अ फिलॉसॉफी अँड एंड्स ॲज अ आर्ट, हे म्हणतात हे अगदी वास्तव सत्य आहे। थोडं सी.व्ही. रामन आहे, थोडं यांच्याविषयी आपण पाहूया। सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर वसंतराव गोवारीकर हे भारताच्या विज्ञान तंत्रज्ञान खात्याचे सचिव असताना त्यांना विज्ञान दिन साजरा करण्याची कल्पना सुचली। भारत देशामध्ये लोकांना विज्ञानाचे महत्त्व कळावे, तरुण पिढीला विज्ञानाकडे प्रेरित करण्यासाठी त्यांनी डॉक्टर सी.व्ही. रामन यांच्या स्मरणार्थ 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्याचे ठरविले। डॉक्टर सी.व्ही. रामन यांनी 28 फेब्रुवारी 1928 साली प्रकाश विकिरणाचा, ज्याला आपण रामन इफेक्ट म्हणतो, याचा शोध जाहीर केला आणि हा शोध त्यांनी नेचर या ब्रिटिश नियतकालिकास पाठविला आणि त्यांना या शोधाकरिता नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले। त्यामुळे दरवर्षी 28 फेब्रुवारीला भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो।
21वे शतक हे विज्ञान तंत्रज्ञानाचे मानले जाते आणि ते सिद्धही होत आहे. विज्ञान दिवस आपल्याला अनेक शास्त्रज्ञांनी आणि त्यांनी लावलेल्या शोधांची आठवण करून देतो. त्या शोधाचा अभ्यास केल्यानंतर त्या शोधाचे खरे महत्त्व आपल्याला प्राकर्षाने जाणवते. शेवटी एवढेच म्हणेन की प्रत्येक व्यक्तीने विज्ञानाचा जरूर उपयोग करावा, पण त्याचा अतिवापर होईल आणि आपण त्या विज्ञानाच्या हातातील खेळणे होऊ असा अतिरेक त्याचा होऊ नये. आपण प्रत्येक वेळी वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करणे गरजेचे आहे. तसेच विज्ञान दिन साजरा करण्याचे सार्थक होईल असे मला वाटते. सगळ्यात शेवटी विज्ञानाने केली क्रांती, विज्ञानाने केली प्रगती, विज्ञानाने दिला एक नवा ध्यास, विज्ञानाने झाला संपूर्ण देशाचा विकास, विज्ञानाने झाला संपूर्ण देशाचा विकास. एवढे बोलते आणि थांबते. धन्यवाद. We needed a very simple experiment. We needed a very simple apparatus like this battery limiter with cable and cardboard and the connecting wire. Here, other requirement is ammeter or voltmeter. There is no essential ammeter or voltmeter. Do you know, friends, what is ammeter and what is voltmeter? Voltmeter is used to measure the electric potential difference, and ammeter is used to measure the electric current. So friends, first I spread some iron fillings on the cardboard. Then the wire is connected to positive. Then the one wire is connected to positive terminal, and second wire is connected to negative terminal. Then second wire is connected to negative terminal. Then we have to produce the electric current. It is on. Then we have to pass some electric current with potential difference 2 volt. Then give a simple jerk to the cardboard. Then I increase the current. Circle becomes larger and larger. I again increase the current. Circle becomes very clearer and clearer, telling us that it is very simple experiment. If the electric current flows through the coil, then the concentric circle of magnetic field are produced by each point of the coil. When the current flowing through the conductor, then the magnetic field is produced around the coil. And the magnetic field is in the form of concentric circle. The direction of current is perpendicular to the magnetic field, means the direction of current is perpendicular to the concentric circle. In that way we complete this experiment. So thank you. My name is Prakash Rao Vatkare and my experiment name is the structure of hibiscus flower. तर आता आपण फ्लावर पासून सुरुवात करूया. व्हॉट इज अ फ्लावर? द स्ट्रक्चरल युनिट ऑफ रिप्रोडक्शन इन प्लांट इज कॉल्ड ॲज अ फ्लावर. तर माझ्याकडे एक मॉडेल आहे. यामध्ये आपण सुरुवात करूया पेडिसेल पासून. तर हे हा जो तुम्हाला स्ट्रक्चर दिसतोय ग्रीन कलरचा, याला म्हटलं जाते पेडिसेल. सो अकॉर्डिंग टू द पेडिसेल ऑफ द फ्लावर देयर आर 2 टाइप्स ऑफ फ्लावर्स आर प्रेझेंट. वन इज अ पेडिसिलेटेड फ्लावर and second one is a sessile type of flower. So what is pediculated flower and what is sessile flower? The flower with stalk, ज्याला आपण लेट म्हणतो, ते जर प्रेझेंट असेल तर त्याला पेडिसिलेटेड फ्लावर म्हणतात. आणि ज्या फ्लावरमध्ये स्टॉक वर पेडिसेल प्रेझेंट नसेल किंवा ते अब्सेंट असेल त्याला म्हटलं जाते ससाईल फ्लावर. तर जसजसे आपण वर जाऊ तसतसे आपल्याला ग्रीन कलरचं स्ट्रक्चर इथे दिसेल. तर हे काय आहे? याला म्हटलं जाते कॅलिक्स. तर ज्याप्रमाणे आपल्या घरामध्ये आजी मोठी असते आणि ती आजी सर्व आपल्या म्हणजे मेंबर्सला सांभाळून ठेवते, होल्ड करून ठेवते, त्याचप्रमाणे ही कॅलिक्स सुद्धा या फ्लावरची आजीच आहे जवळून राहील. तर हा कॅलिक्स सर्व फ्लावरला होल्ड करून ठेवण्याचं काम करतो. जनरली कॅलिक्स आर ग्रीन इन कलर अँड द मेन फंक्शन ऑफ दॅट कॅलिक्स टू प्रोटेक्ट द इनर वॉल ऑफ द फ्लावर. आता कॅलिक्स झालं, पेडिसेल झालं. आता हा तुम्हाला जो रेड कलरचा पार्ट दिसतोय, या रेड कलरचा पार्टला म्हटलं जाते करोला. द मेंबर ऑफ करोला कॉल्ड एज अ पेटल्स. आता करोलाचं काम काय आहे? आपण कुठे घुमत असताना, फिरत असताना आपल्याला अनेक फुलं दिसतात, अनेक रंगीबिरंगी प्रकारची फुलं, त्यांना फ्रॅग्रन्स असते,
असं का? आपण म्हणतो की अर्थ इज अ रिच इन बायोडायव्हर्सिटी. अर्थवर खूप मोठी बायोडायव्हर्सिटी आहे. म्हणजे बायोडायव्हर्सिटी आहे म्हणजे काय आहे? व्हेरायटीज आहे, त्यामध्ये व्हेरिएशन्स आहे. त्याचप्रमाणे फ्लावर्समध्ये सुद्धा व्हेरिएशन आणि व्हरायटीज आहे आणि म्हणून अनेक प्रकारचे फ्लावर्स आपल्याला बघायला मिळतात. आता याला रेड कलरचा हा फ्लावर आहे. तर करोलाचं मेन फंक्शन हे आहे की इट अट्रॅक्ट द पॉलिनेटिंग एजंट्स फॉर द पॉलिनेशन. सो व्हॉट आर द पॉलिनेटिंग एजंट्स? द एजंट्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर द पॉलिनेशन आर कॉल्ड एज अ पॉलिनेटिंग एजंट्स. ओके, तर आता कॅलिक्स करोला आणि पेडिसल घेतात. कॅलिक्स आणि करोला हे दोन ऑर्गन किंवा पार्ट याला असेसरी वर्ड ऑफ फ्लॉवर म्हणतात आणि आपण आता 2 पार्ट्स असे पाहू की ज्याला इसेन्शियल वर्ड ऑफ फ्लॉवर म्हटलं जातं. आता हे आहे यात तुम्हाला हा आहे मेल पार्ट ऑफ फ्लॉवर. इट इज कॉल्ड एज अ अँड्रोशियम. याला हे तुम्हाला एक रोप स्ट्रक्चर दिसतंय, याला म्हटलं जाते अँथर. आणि हे तर स्ट्रिप दिसते जॉईन केलेली, याला म्हटलं जाते फिलामेंट. सो इट इज अ मेल पार्ट ऑफ फ्लॉवर. आणि इथे एक फिमेल पार्ट ऑफ फ्लॉवर दिसते तुम्हाला. दिस इज अ स्टिग्मा, दिस वन इज अ स्टाईल अँड दिस इज कॉल्ड एज अ ओव्हरी ऑफ द फ्लॉवर. सो दिस 2 आर द इसेन्शियल वर्ड ऑफ फ्लॉवर. आता आपण बघितलं की मॉडेलवरून आपण स्ट्रक्चर बघितलं. आता आपण बघूया की खरोखर असं स्ट्रक्चर असते का हे बघ. वसंतराव नाईक हायस्कूलच्या या शाळेचे विद्यार्थी, सर्वप्रथम राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे महत्त्व आणि त्याची पार्श्वभूमी तुमच्यापुढे मांडण्याची आहे. कारण मी अनेकदा पाहते एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीला राष्ट्रीय विज्ञान दिनाचे महत्त्व विचारले तर तो एकच उत्तर देतो, नॅशनल सायन्स डे. आय थिंक मराठी राजभाषा दिनाचा पुढला दिवस म्हणजे राष्ट्रीय विज्ञान दिवस. असली निरर्थक उत्तरे ऐकायला मिळतात. तर मित्रांनो, 28 फेब्रुवारी या दिवशी प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ सर CV रामन यांनी नेचर या मासिकातून त्यांचा शोधनिबंध प्रसिद्धीस पाठवला होता. हा शोध होता रामन इफेक्ट, ज्याला 28 फेब्रुवारी 1928 रोजी नोबेल पारितोषिकही प्राप्त झालेले होते. आणि म्हणून त्यांच्या स्मरणार्थ प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर वसंतराव गोवारीकर यांनी 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले. ते तत्कालीन भारत सरकारचे विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव होते. असो, तर आता क्लासिफिकेशन ऑफ पिजन हा विषय मी तुमच्यासमोर ठेवते. पिजन म्हणजेच कबूतर हा एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण पक्षी आहे ज्याचं सायंटिफिक नाव आहे कोलंबा लिव्हिया. कबूतर हा पक्षी कॉर्डेटा या फायलममध्ये समाविष्ट होतो. म्हणजेच त्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड हा प्रेझेंट असतो आणि त्यांच्या व्हर्टिब्रल कॉलमची सुरुवात ही स्पायनल कॉर्डपासून होते. एकंदरीत वर्गीकरण बघितले तर कबूतर हा पक्षी कॉर्डेटा फायलमच्या व्हर्टिब्राटा या सब फायलमच्या एव्ज या क्लासमध्ये मोडतो. तुम्ही याला बघू शकता. निरीक्षणावरून असे लक्षात येते की याच्या व्हर्टिब्रल कॉलमची सुरुवात स्पायनल कॉर्डपासून अराईज झालेली आहे. देअर आर सम मेन पार्ट्स इन द बॉडी ऑफ पिजन लाईक हेड, बीक, आईज, नेक, trunk and claws etc. Tail help to change the direction while flying. Exoskeleton is present in the form of feather. If we take a piece of feather, we can clearly say that endoskeleton is present in the form of bones. Bones are hollow, which helps in the flying. The body is spindle shaped to minimize the air resistance during flight. The jaws are modified into the beak. The neck is present between the head and trunk of this bird. The pigeon and other birds are completely adapted for aerial life. Pigeon is a warm-blooded animal with homeopathy. In this way, pigeon is the clearest example of the class Aves. Thank you. नमस्कार, मी राजविजयराव परडे, वसंतराव नाईक हायस्कूल येथील विद्यार्थी. माझा एक्सपेरिमेंट हा फोकल लेंथ ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स यावर आधारित आहे. सर्वप्रथम एक्सपेरिमेंटला लागणारे साहित्य हे व्हाईट स्क्रीन, कॉन्व्हेक्स लेन्स आणि 1 मीटर अंतराची स्केल. सर्वप्रथम हा व्हाईट स्क्रीन मी 0 सेंटीमीटर अंतरावर ठेवला. त्यानंतर हा कॉन्व्हेक्स लेन्स अशा रीतीने सेट केला की जेणेकरून दूरवर असलेल्या इलेक्ट्रिक पोलची इमेज आपल्याला स्पष्टपणे मिळेल. आता ही इमेज आपल्याला मिळेल. ही इमेज आपल्याला उलटी, पदार्थापेक्षा लहान आणि स्क्रीनमध्ये मिळवता येते म्हणून वास्तव इमेज मिळाली. यामध्ये या पहिल्या पृष्ठभागातील फोकल लेन्सची डिस्टन्स हे 16 सेंटीमीटर आहे. नंतर दुसऱ्या पृष्ठभागातील फोकल लेन्सची डिस्टन्स मोजण्याकरिता हा लेन्स आपल्याला पलटवावा लागेल. हा लेन्स पलटवल्यानंतर आतासुद्धा तशीच इमेज मिळते. ही इमेज आपल्याला वास्तव पदार्थापेक्षा लहान आणि उलटी इमेज मिळते. त्यानंतर दुसऱ्या पृष्ठभागातील फोकल लेन्सची डिस्टन्स हे 17 सेंटीमीटर मिळते. 17 सेंटीमीटर भरते. यावरून हे कॉन्व्हेक्स लेन्स आहे हे सिद्ध होते. Friends, I am Tushar Satpure, studying in 10th standard in Vasuntara Naik High School. So now we study about reaction of
copper sulfate with 1 iron. So take some solution of copper sulfate and put the iron net in it. After some minute, we see that the iron net react with copper sulfate, and the color of the copper sulfate change into greenish color. So is happened because the iron is more reactive metal which is displaced the copper from copper sulfate, and this reaction is happen. This reaction is displacement reaction, as the chemical reaction is Fe plus CuSO4, it form FeSO4 and Cu. So thank you.